जर आज स्वामी विवेकानंद जिवंत असते तर त्यांनी आजच्या तरुणांना काय सांगितलं असतं? आजचा तरुण गोंधळलेला आहे, भविष्याबद्दल घाबरलेला आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायला विसरला आहे. पण 130 वर्षापूर्वी एका संन्याशाने तरुणांना असा मंत्र दिला जो आजही तितकाच शक्तिशाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंद जयंती का साजरी केली जाते आणि त्यांचे विचार आजही का महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. हा दिवस केवळ आठवण करण्यासाठी नाही तर स्वतःला जागा करण्यासाठी आहे. चला तर मग स्वामी विवेकानंदाच्या जीवन प्रवासाकडे वळूया. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकातामध्ये झाला. त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार, निर्भीड आणि प्रश्न विचारणारे होते. ते नेहमीच विचारायचे, देव आहे का? धर्म म्हणजे काय? हेच प्रश्न त्यांना पुढे एका महान प्रवासाकडे घेऊन गेले. नरेंद्रनाथांची भेट झाली रामकृष्ण परमहंस यांच्याशी. नरेंद्रनाथांनी थेट विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? आणि उत्तर आलं, हो. जसं मी तुला पाहतोस तसंच. इथूनच नरेंद्रनाथ दत्त झाले स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत पायी फिरून पाहिला. गरिबी, अज्ञान, आत्मविश्वासाचा अभाव. तेव्हा ते म्हणाले, या देशाला आधी स्वतःवर विश्वास हवा. त्यांच्यासाठी सेवा हाच खरा धर्म होता. 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषद झाली. स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले, माय डिअर सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत राहिलं. त्या एका भाषणाने भारताला जगभर ओळख मिळाली. स्वामी विवेकानंद हे तरुणांचे गुरु होते. त्यांचे काही विचार असे होते की उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्यात अमर्याद शक्ती आहे. आजचा तरुण जर हे विचार आत्मसात करेल तर अपयश कधीच जवळ येणार नाही. आज आपण मोबाईलमध्ये हरवतो, तुलनेत अडकतो आणि स्वतःची किंमत विसरतो. पण विवेकानंद सांगतात, तुम्ही कमजोर नाहीत, तुम्हाला फक्त स्वतःची ओळख हवी. मित्रांनो, स्वामी विवेकानंद जयंती फक्त साजरी करू नका, त्यांचे विचार आयुष्यात उतरवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एका मित्राला नक्की शेअर करा ज्याला आज प्रेरणेची गरज आहे. जय हिंद.